हॅलो, नमस्कार, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आपण पाहणार आहोत 11 डिसेंबर 2025च्या एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी. सुरुवात करूया. पॉइंट 1 आहे C-130J सुपर हर्क्युलिसचं उत्पादन आणि देखभाल केंद्र भारतात बंगलोरमध्ये स्थापन होणार. उत्पादक कंपनी आहे लॉकहेड मार्टिन, अमेरिकन कंपनी आहे. लॉकहेड मार्टिन आणि भारताची टाटा ॲडव्हान्स सिस्टीम हे या दोघांमध्ये भागीदारी करून बंगलोरमध्ये C-130J सुपर हर्क्युलससाठी एक जागतिक दर्जाचं MRO केंद्र स्थापन केलं जाणार आहे. महत्त्वाचा पॉइंट आहे. वैशिष्ट्य काय आहेत तर दुर्गम ठिकाणी उतरण्याची क्षमता आहे, शक्तिशाली, वेगवान आहे आणि बहुउद्देशीय वापर होतो. सैन्याची ने-आण करण्यासाठी वापर होतो. सेबीनं परवा नावाची एक प्रणाली लॉन्च केली आहे. परवा काय आहे तर पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी आहे. ही प्रणाली गुंतवणूक सल्लागारांच्या आणि म्युच्युअल फंडांच्या मागील परताव्याच्या दाव्यांची सत्यता पडताळणी करेल. मग त्यांनी सांगितलेले दावे खरे होते का? नाही. तर त्याची सत्यता पडताळणी करणारी आहे सेबीची परवा प्रणाली. त्याचा उद्देश काय आहे तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी काही व्यक्ती, सल्लागार आणि फंड मॅनेजर परताव्याचे खोटे दावे करतात. त्यांना रोखून दाव्याची पडताळणी करणं हा आहे उद्देश. तर त्याचबरोबर सेबीनं नावाचे एक वैध UPI हँडल पण सुरू केलं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जागतिक मानवाधिकार दिन 10 डिसेंबर. 10 डिसेंबर रोजी साजरा करतात जागतिक मानवाधिकार दिन. 1948 ला मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा UHDR जो स्वीकारला होता त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन महत्त्वाचा पॉइंट. 2025 ची थीम आहे ह्युमन राईट्स अवर एव्हरीडे इसेन्शियल्स. ह्युमन राईट्स अवर एव्हरीडे इसेन्शियल्स थीम आहे 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनाची. मानवी हक्क आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक गोष्ट. मराठी अर्थ आहे त्याचा जागतिक मानवाधिकार दिनाचा. मायक्रोसॉफ्ट भारतात $17.5 अब्ज ची गुंतवणूक करणार. अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात त्यांची आशियामधली आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक $17.5 अब्ज ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये AI क्षेत्रामध्ये करणार आहे. तर $17.5 अब्ज महत्त्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. मायक्रोसॉफ्ट करणार आहे. पुढचा पॉइंट आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टची स्थापना 4 एप्रिल 1975 ची आहे. अल्बुकर्क, न्यू मेक्सिको. बिल गेट्स, पॉल ॲलन यांनी केली आहे. मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिकेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या सत्य नाडेला आहेत आणि जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार देण्यात आलाय. रवीना टंडन, पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर. पेटाची अधिक माहिती काय आहे तर जागतिक प्राणी हक्क संघटना आहे पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. पेटाचा फुल फॉर्म. 1980 ची स्थापना आहे व्हर्जिनिया, अमेरिकेमध्ये. इनग्रिड न्यूयॉर्काने मुख्य कार्य काय तर मुख्य कार्य आहे प्राण्यांवरील अत्याचार उघडकीस आणून लोकांना शाकाहारी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करणे. त्यानंतर प्राण्यांच्या हक्कांसाठी कायदे बनवणे आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे. त्याचबरोबर प्राण्यांना क्रूर परिस्थितीतून वाचवणे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे. हे वेगवेगळे कार्य पेटा करते. त्यानंतर बघूयात पुढचा पॉइंट. महत्वाचे वन लाइनर्स आणि MCQs. पॉइंट 1 आहे अदानी समूह तेलंगणामध्ये 48 मेगावॅट क्षमतेचा हरित डेटा सेंटर स्थापन करणार आहे. 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून. अदानी समूह तेलंगणा 48 मेगावॅट क्षमतेचा हरित डेटा सेंटर. त्याचबरोबर अदानी समूह येत्या 5 वर्षात ऊर्जा संक्रमण क्षेत्रामध्ये $75 अब्ज एवढी गुंतवणूक करणार आहे. $75 अब्ज ऊर्जा संक्रमण क्षेत्र अदानी समूह. नंतरचा तिसरा पॉइंट आहे नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्कच्या नवीन चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून डॉक्टर रेणुका अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर रेणुका अय्यर. तर ॲपल कंपनीचे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपाध्यक्ष म्हणून अमर सुब्रमण्यम यांना नियुक्त करण्यात आले.
अमर सुब्रमण्यम आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपाध्यक्ष ऍपल कंपनीचे. त्यानंतरचा 5वा पॉइंट आहे, लिथुआनिया देशानं बेलारुस मधून येणाऱ्या हवामान बलून्स आणि ड्रोन्समुळे आणीबाणी जाहीर केली आहे. कारण आहे हवामान बलून्स आणि ड्रोन्स. त्यानंतर 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे युनायटिंग विथ यूथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमॉरोज इंटेग्रिटी. युनायटिंग विथ यूथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमॉरोज इंटेग्रिटी. 9 डिसेंबर. त्यानंतरचा पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूनं नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा पूर्ण केला असून अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल. करेक्ट आन्सर आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरलाय. त्यानंतर तितवा चक्रीवादळात आलेल्या आपत्तीमुळे खालीलपैकी कोणत्या देशाला मानवतावादी सद्भावनापर मदत म्हणून भारतानं ऑपरेशन सागर बंधू राबवलं आहे? मालदीव, इंडोनेशिया, श्रीलंका, म्यानमार. तर करेक्ट आन्सर आहे श्रीलंका. दितवा चक्रीवादळ आलं होतं पश्चिम बंगाल किनारपट्टीकडं आणि श्रीलंकेमध्ये जास्त विध्वंस झाला, तर भारताने त्या त्या त्यामुळं ऑपरेशन सागर बंधू राबवलं होतं. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक कोणाचे? अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, अमिताभ बच्चन, अमिताभ भट्टाचार्य. तर करेक्ट उत्तर आहे अनुपम खेर. डिफरंट बट नो लेस अनुपम खेर यांचं पुस्तक आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य कोणता देश होणार आहे? तर रशियानं आत्ताच जाहीर केले की तो 19वा सदस्य होणार आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा. ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी.